नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात वृंदा दिवाण यांच्या चढ उतार या कथासंग्रहातली कथा. आपण श्रोते हो, तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करणं झालं नसेल तर एकच विनंती करतो, कृपया चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूया श्रोते हो आजची कथा. वृंदा दिवाण लिखित निखारे. अश्विनी कोचिंग क्लासेसहून परतली तेव्हा पावसाची नुसती भुरभुर सुरू होती. कुणीतरी मायेनं अंगावरनं हात फिरवावा तशी ती पावसाची भुरभुर तिला भासली. कोरडा वृक्ष परिसर दिसण्याऐवजी ओलसर आणि हळवा असा वाटत होता. अश्विनी घरी आली. तिने पर्समधनं चावी काढून दार उघडलं आणि चपला काढून ती तडक आरशापुढे उभी राहिली. केसावर छान पावसाची भुरभुर पसरून होती, रव्याच्या थेंबाची पखरण असावी तशी. हात गळा थोडा ओलसर होता. तिने नॅपकिननी हात पुसले, गळा पुसला, पण केसावरनं तिला नॅपकिन फिरवावा असं वाटलं नाही. तिने नॅपकिन फेकून दिला आणि ती गॅलरीत आली. बाहेर हात करून पावसाची भुरभुर तळ हातावर अनुभवू लागली. पाऊस तसाच होता, हळुवार, मंद. वरुण घरी येईपर्यंत पावसानं वेग घेऊ नये असं तिला वाटलं. ती त्याच्या घरी येण्याची वाट बघत उभी राहिली. आज तिचा वाढदिवस होता. त्याने कालच तिला साडी घेतली होती, एकदम हजाराची. तिचं मनच थोडं दडपून गेलं. ती साडी पसंत होती तरी ती त्याला म्हणाली, वरुण अरे, मी रोज कुठे साडी नेसते, पंजाबी ड्रेसेस तर घालते. ही इतकी महागाची साडी केवळ आवडली म्हणून घ्यायची? नकोच वाटतंय. त्यावर तिच्या हातावर हात ठेवून थोडासा दाबत वरुण म्हणाला होता, खरं सांगू का अश्विनी, मला ना तू साडीतच जास्त आवडतेस, छान दिसतेस. पंजाबी ड्रेसपेक्षा साडी तुला जास्त उठून दिसते. मी तुला माझ्याकडनं प्रेझेंट देतोय ना, तेव्हा काय घ्यायचं ते मला ठरवू दे ना. त्याच्या बोलण्याचा रोख लक्षात आला तेव्हा अश्विनी गप्प राहिली. खरं तर ती पिस्ता कलरची साडी तिलाही आवडलेलीच होती, पण लग्नातल्या भारी साड्या त्याही पडून होत्या. त्या तरी ती कुठे नेसून जात होती. त्यात अजून एक या एका साडीची भर असं तिला वाटून गेलं. वरुणशी लग्न ठरलं तेव्हापासून तिनं साड्या नेसण्यास सुरुवात केली होती, तेही अधूनमधून, म्हणजे आईचा आग्रह होता म्हणून. आणि तेही लग्नानंतर वरुणलाही ती साडीतच आवडते म्हणून त्याच्याबरोबर कुठे कुठे जाताना. एरवी अमर कोचिंग क्लासेसमध्ये शिकवायला जाताना तर ती ड्रेसेसच वापरायची. तिला त्यातच कम्फर्टेबल वाटत होतं. वरुण आला की ते दोघं बाहेर जाऊन जेवणार होते. त्यांनी हॉटेल मानसमधलं टेबलही बुक करून ठेवलं होतं. सगळं कसं कालच ठरलेलं होतं. वाट बघत होती ती वरुण घरी येण्याची, त्याची कंपनीतनं सुटका होण्याची. तिला गॅलरीत उभं राहिल्या जाणवलं की तिला प्रचंड भूक लागलेली आहे. सकाळच्या जेवणानंतर तसं पोटात काहीच गेलं नव्हतं याचंही तिला स्मरण झालं. एक गरम लाट शरीरात सरकत असल्याचं जाणवताच ती गॅलरीतनं आत पळाली. तिने कॉफी बनवली आणि बिस्किटं त्यात बुडवून खाल्ली, चांगली 7-8. वरुण अजूनही आलेला नव्हता. त्याची नेहमीची घरी परतण्याची वेळही टळून गेली होती. ती कॉटवर पंखा लावून विचार करत पडून राहिली. कुठे बाहेरच जाण्यापेक्षा तिला वाटलं उठावं आणि स्वयंपाक करून टाकावा, समोरून श्रीखंड आणून टाकावं. दमलं थकलेलं असताना काय वाढदिवस बाहेर करायचा आहे, जाऊ कधीतरी, आजच कशाला जायला हवं. लगेच तिच्या लक्षात आलं की वरुणनी तिला अमर कोचिंग क्लासेसमध्ये फोन करून सांगितलं होतं, मानसमध्ये टेबल बुक झालं आहे, मी शक्यतो वेळेवर येईन, लगेच निघू. तिने मग घरी काही करायचं बंदच करून टाकलं आणि विचार करता करता तिचा डोळाच लागून गेला. वरुण आला तेव्हा तिला दचकून जाग आली.
तिने घड्याळात पाहिलं तर 8ला 10 मिनटं कमी होती. वरुण चांगलाच भिजून आला होता. हवेतल्या गारव्यानं कुडकुडत होता. त्यांनी तिच्याकडे बघून रागानं विचारलं, हे काय, तू का आवेळी झोपून गेलीस? तयार नाही का होऊन बसायचं? जायचं आहे ना आपल्याला बाहेर जेवायला? अश्विनीच्या ते लक्षात येताच तीही म्हणाली, अरे तुझं आटेपेपर्यंत मी होते रे तयार. सांग काय करू तुझ्यासाठी? चहा, कॉफी? माझं सगळं झालंय, तुझं आवर. आत ओले पाय घेऊन जात वरुण बोलला. त्याचा थोडा पारा चढलेलाच होता. दोघेही एकाच वेळी तयार झाले. तिने त्याच्या आवडीची साडी नेसली आहे म्हणतात तोही फुलून आला. तिला करकचून मिठीत घेऊन त्याने तिचं चुंबन घेतलं. हॉटेल मानस थोडं दूर होतं, तरी तिथला परिसर छान होता. सभोवती डोंगरांच्या रांगा, त्यावरची झाडं, हिरवळीची मखमल, फुलांची पखरण, दिव्यांच्या माळा, सभोवतीचं छान वातावरण. तिथं लोक आवर्जून जात, दिवसाही आणि रात्रीही. छोटंसं आउटिंग होत असे. माणसं फ्रेश होऊन येत. तिथं सारखी वर्दळ असेच. अश्विनीला खूप भूक लागली होती. वरुणने दिवसभरात काय काय खाल्लं माहिती नव्हतं, तोही भुकेलेला असावा. मटण कबाब, पुलाव, दाल फ्राय, पराठे, हे सगळं करता करता पोट गच्च भरून गेलं. वरून आईस्क्रीम, तेही 3दा. खाऊन जेवून अश्विनी तिथनं निघाली तर पोटाला तडस लागली होती. चालणं नको वाटत असलेलं. त्याच्या पाठी मोटरसायकल जवळ येताच ती म्हणाली, वरुण थोडं जादाच झालं नाही? खूप भूक लागली होती रे. किक मारत त्यांनीही कबुली दिली, हो ग मलाही. आज कंपनीतलं जेवण ना धड नव्हतं, भाजी खारटच होती. वरुणनी स्पीडने गाडी चालवली. रस्ताभर अश्विनी त्याच्याशी बोललीच नाही. डोकं चढलं होतं, ढवळत होतं, बेचैन झालं होतं, काहीतरी बिनसलं होतं. घरी येताच तिला भडाभडा उलटी झाली. तिला दरदरून घाम आला. वरुण तर घाबरूनच गेला. घड्याळात पाहिलं तर 11 वाजायला आलेले. त्याने विचारलं, काय ग, जायचं का डॉक्टरकडे? ती म्हणाली, अरे नको, मी पडते, बरं वाटेल. अंथरुणावर पडल्यावर तिला कितीतरी वेळ झोपच लागली नाही. मनात काय काय येत गेलं. खूप थकून गळून गेल्याचं जाणवत होतं. थोड्याच वेळात तिच्या अंगावर हात टाकून वरुण झोपून गेला. ती त्याचा स्पर्श पकडून सावरत राहिली. ही अशी उलटी आपल्याला का झाली? कशामुळे? भराभरा खाल्ल्यामुळे? का खूप वेळानं पोटात अन्न गेल्यामुळे? मग वरुणला का नाही झाली? त्याचंही दिवसभर नीट कुठे जेवण झालं होतं. तिचा केव्हा डोळा लागला तिलाही कळून आलं नाही. कंपनीसाठी तयार होऊन वरुणनं तिला थोपटून उठवलं तर तिचं डोकं चढलेलं, अजूनही मळमळत असलेलं. तो निघताना म्हणाला, हे बघ डॉक्टर कानविंदेंना दाखवून ये, शंका नको. अजीर्णामुळे झालं का अजून कशामुळे कळून येईल. तिनेही मग अमर कोचिंग क्लासमध्ये फोन करून सांगितलं की मी आज येणार नाही आहे, मला थोडं बरं नाही आहे. डॉक्टर अरुणा कानविंदेंनी तिला तपासलं. अगदी नीटपणे तिनेही काल काय काय घडलं ते सांगितलं. डॉक्टर अरुणा कानविंदेंनी पुन्हा उद्या तपासणीसाठी बोलवलं. ब्लड आणि युरिन टेस्ट घेतली. अश्विनीला वाटलं कदाचित अपचन असेल किंवा काही मोठ्या हॉटेलातनं फूड पॉयझनिंग होऊ शकतं, तसंही असेल. आता बरं होतं. 2-4 दिवसांनी औषध गोळ्यांनी अजून बरं वाटेल असं वाटत असताना रिपोर्ट बघून डॉक्टर अरुणा कानविंदेंनी सांगितलं, मिसेस अश्विनी कोराने, यू आर कॅरिंग. अश्विनी डॉक्टर अरुणा कानविंदेंकडे बघतच राहिली. डॉक्टरच पुढे म्हणाल्या, कालचा सगळा प्रकार फूड पॉयझनिंगचा नव्हता, नाहीच. इथून पुढे थोडं थोडं खात जा, पोटभर खाऊ नका. या स्थितीत सोसत नाही ते. रिपोर्टचा कागद घेऊन अश्विनी घरी आली. खुर्चीत बसून राहिली. मागच्या 6 महिन्यातल्या कितीतरी घटना तिच्या मनापुढून झर्र झर्र पुढे पुढे सरकत गेल्या.
सिंहावलोकन करावं तशा त्याच रीतीनं त्याच ढंगानं. मग तिने लग्नाची तारीख महिना आठवला. त्यानंतर किती वेळा MC झाल्या तेही आठवलं. आणि तिच्या लक्षात आलं की हा हिशोब करता करता 3रा महिना सुरू असावा, तोही संपत असावा. डॉक्टर कानविंदेंशी बोलताना त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देताना तिला नक्की म्हणजे स्पेसिफिक असं बोलता येत नव्हतंच. प्रेग्नन्सीचं मनात नव्हतं. क्षणात तिला वाटलं की हे सगळं केव्हा घडलं, केव्हा घडून गेलं, याची चाहूल का लागली नाही, का आपण त्या बाजूने विचार केला नाही. मॅरिड लाईफचा हाही एक अटळ प्रवासच, असंच का भासलं नाही. आपलं सोड, आपण वरून त्यालाही हे माहीत नसावं, त्याचं ज्ञान नसावं, का असूनही दुर्लक्ष केलं, का चक्क कानाडोळाच, घडणारं घडतच असतं म्हणून. अमर कोचिंग क्लासेसमध्ये शिकवायला लागूनही तिला 3 महिने होऊन गेले होते. तिथे तिचं छान बस्तान बसलं होतं. ती तिथे गणित आणि फिजिक्स शिकवत होती. जायचं, दिलेले पिरियड्स करायचे, सांगतील तसा पोर्शन शिकवायचा, संपत आणायचा, इतकंच काम होतं. बाकी सगळ्या जबाबदाऱ्या अमर कोचिंग क्लासचे साबणेच बघत होते. घरी दिवसभर बसून राहण्यापेक्षा किंवा कंपनीत दिवसभर राहून काम करून दमून घरी येण्यापेक्षा अश्विनीला ही इथली नोकरी छान वाटत होती. महिना 4,000 मिळत होते. शिवाय अमर कोचिंग क्लास तसा तिच्या घरापासून दूर नव्हता. रिक्षानं जाता यायचं. मनही रमायचं, पैसाही मिळायचा. शिवाय वरुणची 10,000ची नोकरी होतीच. दोघांचा पगार मिळून कसं छान चाललेलं होतं. तर मध्येच हे. पण मध्येच कसं म्हणता येईल. आपण तशी कुठे तजवीज केली होती, कुठे आपण उपाय केले होते काही. आपणही नाही आणि वरुणनीही. म्हणजेच काही गोष्टींची माणसाची त्याच्याही नकळत तयारी होऊन जाते म्हणतात, तसं तर नव्हतं. आज ती वरुण घरी येण्याची मनोमन वाट बघायला लागली. ही बातमी ऐकून त्याची काय प्रतिक्रिया असेल याचा विचार करूनही तिला अंदाज येईना. जे घडलं ते अनपेक्षित आहे का औचित्य, असा तिला प्रश्न पडला. तिच्याजवळ तर उत्तर नव्हतंच तूर्त. त्यांनी सध्या नकोच म्हटलं तर टर्मिनेट करून टाकायची प्रेग्नन्सी, का होऊ द्यायचं मूल, त्याचा विरोध असताना सुद्धा, का त्याच्या मनासारखं वागून पुन्हा कधीतरी आपल्या सोयीत बसेल असं तेव्हा त्याच वेळी होऊ द्यायचं. विचारचक्रानं ती वैतागून गेली. कालपर्यंत, ही घटना घडेपर्यंत किती वेगळं होतं आपलं आयुष्य, आपलं आणि वरुणचं. पण इथून पुढे वेगळंच असणार, निराळंच, तिला वाटलं. उशीर न होता न लावता वरुण आज 6च्या सुमारास घरी आला तो खुशीतच, शीळ घालत. अश्विनीने दार उघडताच तिच्याकडे बघून तो छानसा हसला, तिला ओलांडून आत आला. दार बोल्ट करताना अश्विनीलाच वाटलं की हा खुशीत आहे, तर तो आल्या आल्या विषय नको काढू, थोड्या सवडीनं वेळानं, तो निवांत असताना. स्वतःच्या मनावरची मरगळ विसरून, दूर करून तिने त्याच्यासाठी उपमा केला, कॉफी बनवली, सगळं ट्रेमध्ये ठेवून बसली. कपडे बदलून फ्रेश होऊन तो पंखा लावून पेपर चाळत पहुडला होता. अश्विनी त्याच्या पुढ्यात डिश ठेवत म्हणाली, घे, उपमा केलाय तुझ्या आवडीचा मटार घालून. तिनेही आपल्या उपम्याच्या डिशमध्ये चमचा खुपसला आणि चमचाभर उपमा तोंडात टाकला. आणि तिला त्या उपम्याच्या वासानं मळमळून आलं अगदी आतून. तोंडात टाकलेल्या उपम्याचा वास कसा तरी तिने गिळला आणि ती त्याच्या पुढून उठली.
धावत बाथरूमकडे गेली. तिला उलटी झाली. ओकाऱ्या थांबतच नव्हत्या. आतून काहीतरी पिळवटून बाहेर पडत होतं. वरुणही धावत आला. तिच्या मागे उभा राहिला. त्याने विचारलं, काय ग, काय झालं अचानक? डॉक्टर कानविंदेंच्याकडे गेली होतीस का? काय म्हणाल्या डॉक्टर? वरुण तिच्या पाठीशी उभा राहून हात फिरवत होता. चेहरा पुसत अश्विनी बाहेर आली. कॉटवर येऊन पडून राहिली आणि क्षीणपणे म्हणाली, वरुण, डॉक्टर कानविंदे म्हणाल्या यू आर कॅरिंग. हो, तो म्हणाला आणि गप्प झाला. सावधच झाला. विचार करत राहिला. डोळ्यांवर हात ठेवून पडून असलेली अश्विनी. तिने त्याच्याकडे बघून म्हटलं, मला नकोय वरुण, तू खा उपमा. हवं तर माझाही खा. मी कॉफी घेईन थंड झाल्यावर. मला आत्ता काही नकोय. त्याने डिश हातात घेतली आणि तो खायला लागला उपमा. मध्येच खाणं थांबवून त्याने विचारलं, अश्विनी, तुला कल्पना होती? म्हणजे हे असं काही? नाही रे, कालपर्यंत नाही, म्हणजे रिपोर्ट येईपर्यंत. मग मी थोडं मागे वळून हिशोब केला तर 3 महिन्यांपासून माझी पाळीच झालेली नाही हे माझ्या लक्षातच आलं नव्हतं. हां, तो म्हणाला आणि डिशवर चमचा आपटत राहिला. मग त्याच्याच बाजूनं ती म्हणाली, अरे नुकता कुठे आपला जम बसत होता. मलाही नोकरी मिळाली होती तर. असू देत ग, हेही कधीतरी होणारच होतं. झालं, बरं झालं. वरुण, आपण म्हणजे मी गोळ्या वगैरे घ्यायला हव्या होत्या का रे? म्हणजे असं आत्ता वाटतंय. नाही अश्विनी, ते निसर्गाला थोपवणं असतं ग. माझ्या कंपनीतला वरुडकर, त्यांनी हा प्रयोग केला आणि आता पश्चात्ताप करतोय. बायकोला दिवसच जात नाही आहेत. दोघंही निराश असतात. आता काय काय उपाय करतोय तो. त्यापेक्षा हे होऊन गेलं बरंच झालं. कधीतरी या चक्रातनं लग्न झालेल्या जोडप्याला जावंच लागतं. तो चेहरा पाडूनच बोलत राहिला होता. त्याचा चेहरा वाचत ती म्हणाली, मला वाटलं तू कुठे टर्मिनेट करायला सुचवतोयस का काय? तशी तीही सवय चांगली नाही म्हणतात. तेही निसर्गाच्या विरुद्धच की रे. ती काकुळतीनं म्हणाली. तिच्या डोळ्यात पाणी जमत होतं. तिचा उलट्यांनी त्रासिक झालेला चेहरा अजूनच कोमेज होऊन गेला होता. निदान त्याला तसं वाटलं. त्यांनी तिला मिठीत घेतलं आणि धरून ठेवलं. त्या क्षणी त्याचा स्पर्श, त्याची मिठी याचाही तिला खूप आधार वाटला. आपण एकटे नाही आहोत हे जाणवलं. याची जर साथ असेल तर आपण कुठलंही दिव्य पार करू असंही मनोमन जाणवून गेलं. मग त्याचं तिला जपणं सुरू झालं. हे खा, ते खाऊन बघ, विश्रांती घे, दूध घेतलंस का, औषधं आहेत ना. असे संवाद सामान्य झाले, रोज रोज होत राहिले. तरीही ती अमर कोचिंग क्लासेस तब्येत ठीक होती तेव्हाच करत होती. तिने साबणेंना अडचण सांगितली. साबणेही म्हणाले, तब्येत बरी असेल तेव्हा या पोर्शन कव्हर करा. काय आहे, आता मध्येच जाहिरात देणं, दुसरा माणूस नेमणं त्रासाचं जातो. आपण ॲडजस्ट करू तुमचे पिरियड्स. दर महिन्याला डॉक्टर कानविंदेंकडे चेकअपला जाणं सुरू झालं. तेही रुटीनच झालं त्या घटनेपासून. तिची सोनोग्राफी होणार होती. त्या दिवशी त्यांनी रजाच घेतली. डॉक्टर कानविंदे म्हणाल्या सुद्धा, अहो आत्ताच रजा संपू नका, पुन्हा हव्याच असतात. त्या थट्टेत हसून म्हणाल्या होत्या. सोनोग्राफीनंतर डॉक्टर कानविंदेंनी वरुणला सांगितलं, तुम्ही उद्या या रिपोर्ट घ्यायला. यांना नाही आणलं तरी चालेल. असं म्हणत असताना त्यांचा चेहरा थोडा त्यांच्याही नकळत गंभीर झाला आहे हे वरुणच्या लक्षात आलं.
त्याच्या मनानं टिपकागदासारखं ते टिपलंच. अश्विनी म्हणाली, मी सुद्धा येईन यांच्याबरोबर. एरवी कंपनीत काम करणारा नवरा बायकोच्या फारसा वाटणीला येत नाही, ही माझीच काय बऱ्याच जणींची तक्रार आहे ना. दुसऱ्या दिवशी कंपनीतून येतानाच वरुण डॉक्टर कानविंदेंकडे गेला. हॉस्पिटलमध्ये संध्याकाळी थोडी जादा रांग असते, पेशंट थोडे जास्त असतात. त्याच्या पुढे त्या रूममध्ये 8-10 जण दिसले तेव्हाच त्याच्या हे लक्षात आलं. त्याला वाटलं घरी जाऊन यायला हवं होतं, थोडं चुकलंच आपलं. आपण कंपनीतनं परस्पर इथे येऊन मूर्खपणा केलाय. पण आता डोकं शांत ठेवून बसावं आपला नंबर येईपर्यंत. त्याने ठरवलं आणि तो पाय थोडा साईलावून बसला. भिंतीवरची पोस्टर्स बघत राहिला. 7-8 महिन्यांची 2-4 बाळांची पोस्टर्स त्या भिंतीवर लावली होती. ती सगळी बाळं नकटी चपटी गुटगुटीत होती, पण ती भारतीय वाटत नव्हती. रशियन, अमेरिकन, चीन, जपानची वाटत होती. समोरच्या भिंतीवर गरोदर स्त्रीनं काय खावं काय खाऊ नये याचा चार्ट लावला होता. त्या बाळांकडे बघून वरुणच्या मनात आलं, आपलं बाळ कसं असेल. अश्विनीसारखं तरतरीत नाकाचं, काळ्या भोऱ्या केसांचं का आपल्यासारखं थोडं सावळं आणि दणकटचं, आडव्या हाडापेराचं का दोघांहून एकदम वेगळं, तिच्या किंवा आपल्या घराण्यातल्या कोणा पूर्वजासारखं. एक एक पेशंट आज जात होता. वरुणचा कंटाळा वाढला होता. 15 ते 20 मिनटं एक पेशंट डॉक्टर पुढे होता. काय असेल प्रत्येकाची अडचण, काय असतील त्यांचे प्रॉब्लेम्स, किंवा नसतीलही. कारण प्रसूती ही एक नैसर्गिक क्रिया आहे असं त्यांनी कुठेतरी वाचलेलं, त्यालाच स्मरलं. पण मग असं असताना हल्ली इतक्या का सिझेरियनच्या केसेस असतात, त्याचं विचार करणं चालूच होतं. तोच वरुण कोरानने रिसेप्शनिस्टनं आवाज किनरा काढत पुकारा केला. बेसावध असलेला वरुण ताडकन उठला बाकावरनं. मांडीवरून घसरलेली अटॅची त्याने लपकन खाली वाकून सावरून धरली, घट्टपणे पकडली. आपली ही धडपड त्या समोरच्या बाईच्या लक्षात आली की काय असं वाटून त्याने तिच्याकडे बघितलं तर ती खाली मान घालून काहीतरी लिहिण्यात दंग. त्याला वाटलं सुटलो. तो भराभर आत गेला, दार लोटून बुटांचा आवाज शक्यतो कमी करत. त्याच्याकडे बघून डॉक्टर कानविंदेंनी ओळखीचं स्मित केलं आणि नजरेनं बसा अशी खूण केली. पुढ्यातला कागद बाजूला सारला आणि काहीतरी महत्त्वाचं बोलायचं असल्यासारखी तयारी केली. हातात असलेलं भारीचं बॉलपेन धरत सोडत त्या म्हणाल्या, खरं तर त्यांनाही यायला हरकत नव्हती, पण एखादा प्रश्न कोण कशा तऱ्हेनं घेतं माहिती नसतं. त्यातून पहिल्या प्रेग्नन्सीबाबत बायका फार हाळव्या असतात ना. वरुणलाच थोडं अवघडल्यासारखं झालं. काहीतरी बोलायचं म्हणून तो म्हणाला, अश्विनी फार समंजस आहे. औषधं गोळ्या टॉनिक वेळेवर घेतेय, आठवण द्यायला लागत नाही तिला. तिच्याबरोबर आता कोणाला तरी आणून ठेवायचा माझा विचार आहे, म्हणजे तिच्याकडचं किंवा आमच्याकडचं. कारण मी 8 ते 6 हुकमी घरी नसतो. एक गुरुवार सोडला तर तसा दिवसभर कंपनीतला माणूस, मी घरात नसतोच. अजूनही तिला अधूनमधून उलट्या होतात, नॉशिया कमी झालेलं नाही आहे. होईल हळूहळू होईल. पित्त वाढलेलं असतं, शिवाय अनेक केमिकल्स. तुम्हाला मी सगळंच सांगणं कठीण आहे आणि तुम्हाला ते कळणं कठीण आहे. प्रत्येक प्रेग्नन्सी ही वेगळी आणि स्वतंत्र केस असते. त्या आपल्याच विधानावर सौम्यपणे हसल्या, पुन्हा क्षणात गंभीर झाल्या. वरुणनीच विचारलं, रिपोर्ट तयार आहे ना? म्हणजे असेल तर घेऊनच घरी जावं म्हणून मी कंपनी बसमधनं उतरल्या आलो. म्हणजे एकदा घरी गेलं की बाहेर पडणं नको आणि एखाद्या वेळेला जमतही नाही. डॉक्टर कानविंदे म्हणाल्या, मिस्टर वरुण कोरानने मला थोडी शंका होती, म्हणजे तसा संशय होता.
आणि आता सोनोग्राफीनं तो खरा ठरलाय. त्या थांबल्या वरुणची प्रतिक्रिया आजमावत, थोडा अंदाज घेतच. कसला संशय डॉक्टर? कसली शंका? म्हणजे सगळं ठीक आहे ना डॉक्टर? म्हणजे माझी अश्विनी, तिला धोका नाही ना डॉक्टर? एनी प्रॉब्लेम डॉक्टर? नाही, त्यांना धोका नाही आहे, शी इज ओके. पण बाळ, त्याचं काय? श्वास रोखून वरुणनं विचारलं. बाळाच्या हार्टबीट्स मला नॉर्मल नाही वाटत आहेत. म्हणजे? त्या शांत होत्या. शांतपणेच त्यांना प्रॉब्लेम सांगायचा होता. स्वतः एक्साईट न होता आणि वरुणलाही न करता. त्यांना तर अशा केसेस, त्यातली विविधता, गुंतागुंत, प्रश्न, हे सगळं नेहमीचं होतं. व्यवसायाचा एक अपरिहार्य अंगभूत भागच. पण पेशंटगणित प्रश्नाची तीव्रता कमी जास्त होऊन जाण्याचा अनुभव नवा नव्हता आणि भीती तीच असते. त्याचे हार्टबीट्स मध्येच वीक वाटतात, मध्येच नॉर्मल. आता आपल्याला आठवड्याला त्याचं चेकअप करायला लागेल, पहाराच ठेवावा लागेल. चाइल्ड स्पेशालिस्ट नाडकर्णींशी माझं काल बोलणं झालं याच्यावर. त्यांचं म्हणणं असं आहे की तसं काळजीचं काही कारण नाही, पण चेकअपची जास्त आवश्यकता आहे. म्हणजे अंदाज घेता येईल, बाळ, त्याची वाढ, त्याचं वजन वगैरे वगैरे. वरुणला तर घामच फुटला. काहीतरी नवीनच प्रश्न, अनपेक्षित असा, समोर दत्त म्हणून उभा राहिला होता. त्याला कसं सामोरं जावं त्याला कळत नव्हतं. वरुणने खिशातनं रुमाल काढला. कपाळावर, मानेवर जमलेला घाम त्याने पुसून घेतला. ओले झालेले तळवे पुसून घेतले आणि रुमालाचा बोळा हातात पकडून बसला. घाम पुसून झाल्यावर रुमालाची नीट घडी खिशात ठेवायची त्याची आजवरची सवय, पण त्या सवयीचा त्याला आत्ता विसर पडला होता. त्याने डोळे बारीक करून विचारलं, डॉक्टर, म्हणजे तशी फार कॉम्प्लिकेटेड केस असली आणि तर मग प्रेग्नन्सी टर्मिनेट करायला लागेल का? काय तसा निर्णय वेळीच घेणं शहाणपणाचं असतं. म्हणजे असं एक उदाहरण आहे माझ्या डोळ्यापुढे म्हणून विचारतोय मी. तुम्ही त्यातल्या तज्ज्ञ आहेत, तुम्हाला पुढचे धोके माहिती असणार, तेव्हा तसं काही नाही. नाही कोरांने, तशी केस नाही आहे. कदाचित बेबी नॉर्मलसुद्धा जन्मेल, पण थोडी वीक असेल, सांभाळावं लागेल. त्यामुळे अगदी प्रेग्नन्सी टर्मिनेट करायची गरज नाही आहे. पण मी आजच तुम्हाला स्पष्टपणे सांगू शकत नाही. पण अश्विनी कोराण्यांची केस नॉर्मल नाही आहे हे मात्र खरं. जशी बऱ्याच पेशंट्सची नॉर्मल असते तशी अश्विनी कोराण्यांची केस नॉर्मल नाही आहे. वरुणचा सगळा उत्साहच मावळला. घशाला कोरड पडून गेली. त्यांनी विचारलं, मग अश्विनीला आता पुन्हा केव्हा तपासायला आणू? आहेत तीच औषधं चालू ठेवायची का तुम्ही काही बदलून देणार आहात? पेनाचं टोक पॅडवर टेकवत उचलत डॉक्टर कानविंदे म्हणाल्या, नाही नाही, तूर्त तरी बदल नको, नंतर बघू. पण थोडी रेअर केस आहे हे मात्र नक्की. हां, डॉक्टर नाडकर्णी आहेत, तेव्हा घाबरायची गरज नाही आणि वारंवार चेकअप आहेच. वरुणला तिथे डॉक्टरांच्या पुढे फार वेळ खुर्चीत बसवतच नव्हतं. तो उठला. तो म्हणाला, मग मी साधारण 15 दिवसांनी फोन करीन, आपण पुन्हा भेटू. स्वतःचंच सांत्वन करत तो बोलला होता. केबिन बाहेर पडलेला वरुण खाड खाड बूट वाजवत दवाखान्यातनं बाहेर पडला. त्याने रिक्षा केली आणि तो घरीच आला. कुठे वाटेत थांबणं, कोणाशी बोलणं त्याला नकोसं झालं होतं. अश्विनी त्याची वाटच पाहत होती. आज पाऊस अजिबात नव्हता. सगळीकडे कोरडी हवा होती. अश्विनी सांगत होती, दिवसभर तप्त झळझळीत ऊन होतं. पंखा फुल करून ती घरातच होती पडून. तिला फ्रेश बघून त्याला बरं वाटलं. चहाणं खाणं झाल्यावर तो पेपर वाचत पडला तर अश्विनी त्याच्या जवळ येऊन त्याला खेटून पडून राहिली. त्याच्या हातावर हात फिरवत राहिली. तिचं हळवं होणं, स्वप्नाळू होणं त्याला रास्त वाटलं. तिच्यात बदल झाला होता, होत होता, होणारही होता. आणि त्या सगळ्या स्थित्यंतरांना तो साक्षी राहणार होता, हेही तेवढंच सत्य होतं. तिने मान वळवून त्याला विचारलं, आपण
डॉक्टर कानविंदेंकडे कधी जायचं? त्या सोनोग्राफीबद्दल विचारायचं होतं ना. तू पाहिलंस का रे सोनोग्राफी होताना बाळ? म्हणजे त्याची हालचाल? मला तर काहीच जाणवलं नाही. अहो पाहिलं ना. काय डॉक्टर सांगतात ते आपण पाहायचं आणि हो हो म्हणायचं. लपक लपक काहीतरी काळं पांढरं हालत होतं. त्या टोकदार वस्तूंनी इथे बघा म्हणत होत्या. मी बघत होतो. आपण फार अनभिज्ञ असतो नाही का अश्विनी? जगात सगळ्यांनाच सगळ्या विषयाचं ज्ञान कसं असणार आणि शक्य तरी आहे का ते? स्पेशलायझेशनचं जग बनत चाललंय हे पटतंय मला. तू आता फार दमला असशील तर आपण उद्या जाऊ डॉक्टरांच्याकडे. काय रिपोर्ट तर बघायचा आहे, फोटो आणायचे. तिच्या बोटात आपली बोटं गुंफून त्यांनी तो स्पर्श पकडून ठेवला आणि म्हणाला, मी गेलो होतो कंपनीतून येतानाच. खरं? काय म्हणाला डॉक्टर? सगळं ठीक आहे ना? म्हणजे बाळ रे? तिने अधीरतेनं विचारलं. तिचे डोळे चमकले. त्यानं तिला अजूनच जवळ घेतली आणि तिच्या कपाळावर ओठ ठेवून म्हणाला, त्यांना असा संशय आहे बरं का, म्हणजे शंका. अजून त्याही कुठल्या ठाम निर्णयाला आलेल्या नाही आहेत, पण डॉक्टर नाडकर्णींशी त्यांचं बोलणं झालं आहे. म्हणजे बघ, वरुण मुद्द्याचं बोल, माझा श्वास लटकतोय इथे. तिने ताडकन त्याच्यापासून दूर होत म्हटलं. बाळाच्या हार्टबीट्स त्यांना नॉर्मल वाटत नाही आहेत गं. म्हणजे एरवी सर्वसाधारण कुठल्याही बाळाच्या वाटतात तशा. थोड्या वीक वाटत आहेत त्यांना, असं म्हणजे त्यांचं मत आहे. बघू आपण, अजून तपासण्या व्हायच्या आहेत, दिवस जायचे आहेत. तो स्वतःशी बोलावं तसं बोलत होता. तिचं सांत्वन व्हावं अशी त्याची अपेक्षा होती. अश्विनी हरवून गेली होती. तिची भिरभिर नजर, त्यातलं चैतन्य थंडावलेलं होतं. कुठेतरी नजर लावून ती आत विचार करत होती. बघता बघता तिचे टप्पोरे डोळे भरून आले. अश्विनी, त्यांनी म्हणताच ती त्याला अजून बिलगली, मुसमुसून रडायला लागली आणि बडबडायला लागली. वरुण सगळं ठीक होणार आहे ना रे? आपल्या बाळाचं सांग ना. हे बघ अश्विनी, डॉक्टर कानविंदे आहेत, डॉक्टर नाडकर्णी आहेत. अजूनही कुणाकुणाशी माझं बोलणं झालं असं त्या म्हणत होत्या, तेव्हा आपण सगळं धीरानं घ्यायचं काय? अरे डॉक्टर्स असतातच रे, पण एखाद्याचा जीवच जाणार असेल तर कुठल्या डॉक्टरांनी माणसाला मृत्यूपासून वाचवलंय सांग? अगं पण ते प्रयत्न तर करतात ना अश्विनी. त्याशिवाय का डॉक्टरांना लोक प्रति परमेश्वर मानतात? त्यांनी आग्रह केला म्हणून ती तयार झाली. दोघं फिरून आली. पण त्यांचं मन आनंदी नव्हतं. दोघं आपापसात खळखळून हसत नव्हती का बोलत नव्हती, पण त्या दोघांच्या मनात विषय होता बाळाचा, उदरात वाढणाऱ्या कोवळ्या अंकुराचा, त्याचा आणि त्याच्या भविष्याचा. फोन करून वरुणने तिच्या आईबाबांना बोलवून घेतलं आणि अश्विनी आंघोळीला गेलेली असताना केस सविस्तरपणे सांगितली. सात्विक संतापानं तिची आई म्हणाली, देवतरी काय परीक्षा बघतोय बाई? मागितलं होतं का यांनी आम्हाला असं मूल दे म्हणून? काय नवीन प्रकार ग बाई. माझी 6 बाळंतपणं झाली, पण घरीच. दवाखाना नाही, गोळ्या नाही, औषधं नाही, इंजेक्शनं नाही. 6 वेळेला गर्भ राहिला, 2-2 वर्षाच्या अंतराने. 6 मुलं 12 वर्षात झाली. ॲबॉर्शन नाही का पायी फिरणं नाही. सगळी धडधाकट. कुठं काही नवस नाही का उपास नाही. अश्विनीचे वडील म्हणाले, तू जरा गप्प बसशील का? आत्ता प्रश्न काय आहे? तुझं बोलणं काय चाललंय? वरुण, आम्ही तिला तिथेच नेली तर? म्हणजे इथले रिपोर्ट्सही नेऊ बरोबर? काय आहे, तिथेही तज्ज्ञ डॉक्टरांचा ताफा आहेच. आत्तापासूनच घेऊन जातो आम्ही. नाहीतरी रीतीनुसार पहिलं बाळंतपण माहेरीच व्हायला हवं. तुम्ही येत जा तिकडे अधूनमधून रजा काढून. काय? वरुणला काही ते पटलं नाही, भावलंच नाही. वर्षभरात आपण दोघं किती एकमेकांचे झालो हे यांना कळणं शक्य नाही.
त्याला वाटलं ती इथे होती त्याच्याजवळ, तरी त्याचा जीव तिच्या काळजीने उडून जायचा. तो म्हणाला, तुम्ही म्हणतात ते बरोबर आहे, पण अश्विनीची केस वेगळी आहे, चारचौघींसारखी नाही आहे. नाहीतर पाठवून द्यायला माझी हरकत नव्हती, मीही तयार झालो असतो. आता 6व्या महिन्यापासूनच तिला बेड रेस्ट सांगतायत, तेव्हा हलवणं शक्य नाही आहे. या इथल्या डॉक्टरांनी निदान केलं आहे, त्यांनाच सगळं बघू द्या. अखेर जे हातात आहे तेवढंच माणूस करतो. त्या बाळाच्या नशिबात जे असेल ते तर त्याला भोगायला लागणार आहे, आणि आमच्या पोटी ते जन्म घेत आहे म्हणून आपल्याला. हे असे आपले संबंध आहेत. वरुणनं सुचवलेला तोडगा तिच्या वडिलांना आवडला नसावा, कारण तंबाखू थुंकण्याचं निमित्त करून ते गॅलरीत गेले. ते तिथेच उभे राहिले, हात मागे बांधून, दूरवरचं काय काय दिसत होतं ते बघत. स्वतःशी तिथेच थांबून ते विचार करत राहिले. वरुण त्यांनाही ऐकायला जाईल अशा तऱ्हेनं म्हणाला, माझी आईसुद्धा येऊन राहील काही दिवस. तुम्ही सध्या आलाच आहात तर राहा. आपल्याला सगळ्यांना हे निभवून नेलंच पाहिजे. मीही पुढे रजाच घेईन. बाहेर गॅलरीत उभे असलेले तिचे वडील आत आले आणि म्हणाले, असं करा वरुणराव, तुमच्या आईवडिलांना आत्ताच बोलावून घ्या. ते येईपर्यंत आम्ही दोघेही राहू, नंतर आम्ही जाऊ. मध्ये मध्ये येऊन जाऊ, आणि नंतर तिची डिलिव्हरी झाली की तेव्हा येऊ, राहू आणि तिला घेऊनच जाऊ. कसं काय आहे, तिथेही दोन्ही सुना नोकऱ्या करतात, नातवंड हिच्यावर आहेत, पै पाहुणा. म्हणजे असं घर सोडून आम्हाला दोघांना इतके दिवस राहता नाही येणार इथे. आपली बाजू त्यांनी मांडून टाकली. तेवढ्यात न्हावून डोक्याला टॉवेल गुंडाळून गाऊन घालून अश्विनी बाथरूममधनं आली. आंघोळ करण्यानंही ती दमून गेली होती, तरीसुद्धा ती ताजी स्वच्छ होती. तिच्या मुळच्याच गव्हाळ रंगावर गर्भारपणाची कांती चढली होती. वरुणला दुकानातली ताजी फळं फडक्यानं पुसून स्वच्छ रचून ठेवल्यासारखा तिचा चेहरा भासला, तकाकी वाढलेला. तिच्या त्या नव्या रूपाकडे बघून तो डोळ्यानंच हसला. कसली चर्चा चालली होती? मला आत ऐकू येत नव्हतं, पण चढलेला स्वर जाणवत होता. काय काय आप्पा काय म्हणतायत? तिची आई म्हणाली, अगं तुझे इथले रिपोर्ट्स घेऊन आपण तिथेच गेलो तर तिथेही चांगले डॉक्टर्स आहेत. घर गाव ओळखीचं, माणसं ओळखीची, धावून येतील माणसं मदतीला. गंभीर चेहरा करून अश्विनीच म्हणाली, आई अगं नको. आई अगं मी कुठेच जाणार नाही. सध्या तरी काय जो निकाल लागायचा आहे, माझं आणि बाळाचं काय व्हायचं आहे ते इथेच होऊ दे. बोलता बोलता तिचा स्वर थरथरून गेला. अश्विनी अगं. वरुण तिच्या जवळ येऊन उभा राहिला. त्याला क्षणभर वाटलं हिला जवळ घ्यावी, आधार द्यावा, पण सासू सासऱ्यांपुढे तसं करणं त्याला शक्य नव्हतं. त्यांनी तिच्या डोळ्यात पाहून म्हटलं, हे बघ अश्विनी, तुला काय वाटतं हेच सध्या महत्त्वाचं आहे, बाकी कशालाही महत्त्व नाही आत्ता, समजलं? खरं तर माझ्याही मनात तेच होतं, हे त्याला म्हणावंसं वाटलं नाही. वरुणचे आईवडील आले की आम्ही पुन्हा तुम्ही बोलवाल ना तेव्हा येऊ, असं म्हणून तिचे आईवडील गेले. माणसांची गर्दी नकोच होती, त्यात अश्विनीकडे दुर्लक्ष झालं असतं ते तर होणे नको होतं. अश्विनीचं नियमित चेकअप सुरू होतं. औषधं गोळ्या होत्याच, पुन्हा पुन्हा चर्चा होत होत्या. तिची बेडरेस्ट सुरू होती. हालचालींवर बंधनं आली होती, त्यामुळे अश्विनी ही कंटाळली होती. टी व्ही किती बघणार, रेडिओ किती ऐकणार, आणि वाचणार तरी किती? मनोरंजनाची फौज असूनही आढ्याकडे बघत ती तासनतास पडून असायची. स्वतःशी विचार करत राहायची. तिचं खळखळून हसणं आतून थांबलं होतं. मोठ्यांदा गाणं म्हणणं संपलं होतं. आताशा तर ती स्वतःशी गुणगुणतही नव्हती. डॉक्टर कानविंदेंनी सांगितलं होतं की कळा यायला लागल्या, दिवस भरले की सिझरिन करून टाकायचं. त्या संभाव्य डेट्सच्या सुमाराला तिला दवाखान्यात हलवायला त्यांनी सांगितलं होतं. 15 डिसेंबर ही डेट दिली होती.
पावसाळा संपून थंडीचे दिवस असणार होते. काळजी आणि पैसा यांनी वरुण त्रस्त झाला होता. पैसा कसा संपत होता कळत नव्हतं. वरुणला वाटलं, अशी किती असते मध्यमवर्गीय माणसाची तजवीज. त्यातून 4थ्या महिन्यापासून अश्विनी ही अमर कोचिंग क्लासेसमध्ये शिकवायला जात नव्हती. म्हणजे तिला ते शक्यच नव्हतं आणि तशी वरुणची अपेक्षाही नव्हती. गेल्या 3 वर्षात नोकरी लागल्यापासून त्यांनी 50-50 हजार बाजूला टाकले होते. त्यातली निम्मी रक्कम तर आत्तापर्यंत संपली. कंपनीकडून त्याला मेडिकल बिल सबमिट केल्यानंतर काही पैसे मिळाले असते, पण मागणीच्या तुलनेत ती रक्कम पुरणारी नव्हतीच. वरुणचं स्वतःकडेही दुर्लक्ष झालेलं होतं. तोही रोडावलेला होता. कपड्यांकडे, खाण्याकडे लक्षच नव्हतं. आलेला दिवस रेटणं आणि त्या दिवसाची वाट पाहणं इतकंच हातात होतं. डॉक्टर अरुणा कानविंदेंनी खात्रीलायक त्याला सांगितलं की बाळाच्या हृदयाला छिद्र असणार नव्हे, ते आहेच. त्याचं त्वरित ऑपरेशन करायला लागणार. हे सगळं त्या बाळाला किती पेलणार यावर त्याचं या जगातलं जगणं निश्चित आहे. त्याच्या झाकल्या मुठीत केवढं आयुष्य आहे. आयुष्यरेषा त्याच्या ललाटात आहेत का, हे कोणालाच त्या विधात्या व्यतिरिक्त माहिती नव्हतं. वरुणच्या मनात आलं, किती पैसा लागेल, तो कसा उभारायचा, कोण देणार, आणि दिला तरी वेळेवर मिळतील का. त्याचं डोकं विचारांनी पिंजून पिंजून गेलं होतं. मनःशांती नष्ट झाली होती. गाढ शांत अशी झोपच लागत नव्हती. मनावर प्रचंड प्रेशर होतं, दडपणच. हे सगळं अश्विनी कसं घेईल याचाही अंदाज नव्हता. तीही भीती मनात होतीच. आम्ही मदत करू असं तर त्याचे मित्र, तिचे भाऊ, त्याचे भाऊ, आई वडील म्हणत होतेच. तिच्या काकांनी तिला बघायला यायचं निमित्त करून 10,000 त्याच्या हातावर ठेवले आणि सौम्य शब्दात म्हणाले, असू द्यात आमची मदत म्हणून. अश्विनी तुमची आहे तशी आमचीही आहे. पैसे परत करायची घाई करू नका आणि टेन्शनही घेऊ नका. माणसाचं एक नवीनच रूप वरुण बघत होता. डिसेंबर सुरू झाला तशी त्यांनी रजाच टाकली. बॉसला त्याने अश्विनीची केस समजावून सांगितली होती आणि म्हणाला होता, सगळं ठीक झाल्यानंतरच मी जॉईन होईन. त्याचवेळी त्याच्या मनात आलं की सगळं ठीक झाल्यावर म्हणजे अश्विनीची डिलिव्हरी झाल्यावर का बाळंतीण सुखरूप घरी परतल्यावर, का अजून केव्हा. काय आहे काय आपल्या नशिबात. निदान विचार विश्वात तरी माणूसच माणसाचा वैरी असतो. सगळ्या असंभाव्य गोष्टी त्याच्या मनात वारंवार येत राहतात, त्याचा कब्जाच घेतात. शुभापेक्षा अशुभाची चाहूल त्यांनीच मन पोखरून टाकलेलं असतं. त्याचा आत्मविश्वासच हेरावून घेतलेला असतो. कधीतरी त्याच्या मनात येऊ नाही गेलं की पूर्वीच पहिल्या सोनोग्राफीचा रिपोर्ट बघितला तेव्हाच आपण ही तिची प्रेग्नन्सी टर्मिनेट करायला सांगायला हवी होती का. थोडं धीर धरून, पुढचा विचार करून. त्यावेळी झाली असती अश्विनी नाराज. नाहीतरी आज तरी ती कुठे खुश असते. मग पुन्हा काही दिवसांनी होऊ दिलं असतं मूल. सरळ साधं, इतरांना होतं तसंच. तेव्हा धीड झालो नाही. संस्कार आड आले. आपल्याच मनाचा कौल कळला नाही आणि मग पुढे गोष्टी आपल्या हातात उरल्याच नाहीत. एखादी परिस्थिती माणसाचा ताबा कशी घेते याचा तो अनुभव घेत होता. त्याला वाटलं, तो रिपोर्ट आल्यापासून आपण निवांत मनानं अश्विनीजवळ बसलो नाही का तिचं गर्भारपण आपण जवळून पाहिलंच नाही. तिला जपणं, तिचं मन सांभाळणं इतकंच ह्या 6-8 महिन्यात केलं. सुखाच्या साऱ्या फांद्या, त्यावरचा बहर आपण दूरच ठेवला
समजून उमजून. हळवं होणं, भावनाविवश होणं, स्वप्न पाहणं जमलंच नाही. त्याच्या लक्षात आलं, अश्विनीच्या पोटात वाढणारं बाळ ते कसं असेल, त्याचा चेहरा कसा असेल, काही म्हणता काही विचार मनात आलाच नाही. आपला झगडा सुरू होता. पैशाची जमवाजमव, अश्विनीची सुरक्षित सुटका हाच विचार प्रमुख होता. बाळ बाळ तर हवंच होतं, पण निरोगी निष्पाप रूपातलं, आणि तेच कठीण होतं. घरभर माणसं होती तरी तो एकटाच होता, कारण त्याची अश्विनी दवाखान्यात होती, एका सत्याशी झगडत होती. तिचं BP घेणं सुरू होतं, ताप पाहणं सुरू होतं, वजन तर कितीतरी वेळा पाहून झालं होतं. त्याचबरोबर प्रत्येक 1-2 महिन्यांनी सोनोग्राफी करणं. ते फोटो, चर्चा, शंका, उपाय, औषधं. वरुण आणि अश्विनी त्रस्त होऊन गेली होती. इतकं होऊन समाधान असं नव्हतं. काळजी तर मिटलेली नव्हतीच. रोज एका नव्या काळजीची भर पडत होती. 10 डिसेंबरला वरुणने निर्णय घेतला, आता अश्विनीला दवाखान्यात हलवायची. उगाच कळा वगैरे येईपर्यंत वाट पाहायची नाही. हिला कळा तरी येणार होत्या का तेही माहिती नव्हतं. आल्या तरी कशा प्रकारच्या असतील तेही ज्ञान नव्हतं, कारण डॉक्टर कानविंदे म्हणाल्या होत्या, एरवी सर्वसाधारण केसेसमध्ये असतं तसं बाळाचं, म्हणजे बाळाकडून सहकार्य असणं अपेक्षित नाही आहे आणि ते शक्यही नाही आहे. तेव्हा दिवस भरले की आपण सिझरिन करून दोघांनाही मुक्त करू. डॉक्टर कानविंदेंचे ते शब्द वरुणच्या मनात घुमत होते, पुन्हा पुन्हा त्याला जाणवत होते. त्याला आता रिस्क नको वाटत होती, निदान अश्विनीच्या बाबतीत तरी. बाळ जगेल का जगणार नाही माहिती नव्हतं. खुद्द डॉक्टरांनाच तशी खात्री नव्हती, पण अगदीच हताश केस नाहीये असंही त्यांचं म्हणणं होतं. अश्विनी वरवर दाखवत होती तशी ती निर्धास्त नव्हती. तिच्या डोळ्यांभोवती काळी वर्तुळं वाढली होती. तिचे मोठाले डोळे खोल गेले होते, निस्तेज भासत होते. जेवून खाऊन सामान घेऊन वरुणनं अश्विनीला डॉक्टर कानविंदेंच्या स्वाधीन केलं. तिला स्पेशल रूममध्ये ठेवलं होतं. त्याची आई, तिची आई आलटून पालटून दवाखान्यात रात्रीच्या राहत होत्या. त्याचा मुक्कामही दवाखान्यातच होता. टेन्शनमुळे त्याचं सिगरेट ओढणं वाढलं होतं हे त्यालाही कळत होतं, पण हे सगळं तडीस लागेपर्यंत आपण हे असंच वागणार हे गणितही त्यांनी स्वतःशी मांडलेलं होतं. 15-20 हजार त्यांनी बँकेतनं काढून ठेवले होते. काही प्रसंगच गुदरला तर लागलीच कोणापुढे हात पसरायला नको म्हणून. तसा हा इतका पैसा पुरणारा नव्हता. त्याच्या काही मित्रांनी तू फक्त फोन कर, आम्ही हवे तेवढे पैसे आणून देतो असं आपणहून आश्वासन दिलं होतं, आणि त्याला त्यामुळे ही स्वतःची पुण्याई वाटत होती. 15 डिसेंबरला दुपारी 2 वाजता डॉक्टर कानविंदेंनी अश्विनीला टेबलवर घेतलं होतं. पार लेबर रूमच्या दारापर्यंत तिचा हात हातात घेऊन वरुण गेलेला होता. अश्विनी दारात क्षणभर थांबली. तिने डबडबल्या डोळ्यांनी वरुणकडे पाहिलं. त्यांनी तिचा हात स्पर्शत सोडून दिला. जा अश्विनी, सगळं ठीक होईल, डॉक्टर कानविंदे आहेत, तो कसा तरी बोलला आणि पार बाहेर येऊन त्यांनी सिगरेट पेटवली. वरच्या निरभ्र आकाशाकडे बघून त्यांनी खोल झुरका घेतला. छातीत धूर घोळवून बाहेर सोडला आणि त्याचं मन म्हणालं, तू जर असशील तर मला आणि अश्विनीला योग्य तो न्याय देशील. कधी स्वप्नातही वाईट न चिंतलेल्या आमच्यावर ही वेळ का यावी? ही कसली परीक्षा? कुणाची आणि का घेतली जावी? तोच त्याच्या खांद्यावर हात ठेवून मागे येऊन उभे राहिलेले त्याचे वडील म्हणाले, वरुण, मन शांत ठेव, सगळं ठीक होईल.
अश्विनी काही तुझी एकट्याची नाही आहे रे, ती आमचीही सून आहे, तिच्या आईवडिलांची ती मुलगी आहे, बहीण आहे ती अशोकची. वरुण आणि त्याचे वडील तिथेच बसले, एकमेकांशी न बोलता. 1.5 तासांनी त्याची आई गडबडीनं खाली आली आहे. म्हणाली, वरुण अहो चला, अश्विनीची सुटका झाली, बाळही छान आहे. वरुण आईकडे बघत राहिला. तासाभरानं अश्विनीला रूममध्ये आणलं गेलं, पण ती शुद्धीवर नव्हती, गुंगीत होती, काहीतरी बडबडत असावी. एकदम निष्प्रभ झाली होती, पार काळवंडून गेली होती. त्या 2 तासातल्या घटनेनं तिच्यातला जीवनरसच शोषून घेतला होता. वरुण मायेनं तिच्या कपाळावर हात ठेवून बसला. बाळ अजून खोलीत आलेलं नव्हतं. वरुण डॉक्टर कानविंदेंकडे गेला तर बाळ काचेच्या पेटीत ठेवलेलं. त्यांनी दुरूनच त्याला पाहिलं. डॉक्टर कानविंदेंना विचारलं, डॉक्टर सगळं ठीक आहे ना? त्यांचा चेहरा पडला. त्या म्हणाल्या, कोरांने थोडं काळजीचंच आहे, त्याला श्वास घ्यायला त्रास होतोय. बाळाला कंजिनायटल हार्ट डिसीज आहे, हे डॉक्टर नाडकर्णींचं निदान होतं म्हणे. म्हणजे काय? त्या हसल्या आणि म्हणाल्या, अहो कोराने इतका वेळ धीर धरलाय, अजून थोडा. प्रॉब्लेम काय आहे नेमका डॉक्टर? कलर्ड टॉपलरवर सोनोग्राफी केली आहे. त्याच्या हृदयाच्या खालच्या झडपेला बारीकसं छिद्र आहे. बाळ हिरवं निळं पडण्याचा संभव तर आहेच, शिवाय दूषित रक्त पसरून मृत्यूही होण्याचा धोका आहे. आणि त्यासाठी डॉक्टर नाडकर्णी म्हणतायत की त्याच्या हृदयाचं त्वरित ऑपरेशन होणं अत्यावश्यक आहे. पण हे ऑपरेशन बाळाला पेलेल? त्याची दोरी बळकट असेल तर काही अशक्य नाही. डॉक्टर फक्त प्रयत्न करत असतात कोरांने, तिथे आम्ही नाही कसूर करत. जेवढं ज्याचं आयुष्य आहे तेवढं देता यावं हा आमचा उद्देश. त्या सौम्यपणे हसल्या. वरुणला वाटलं म्हणजे संकट टळलेलं नाही आहे, ते तर पुढेच आहे, आपल्यासाठी आणि अश्विनीसाठी. अश्विनी दुसऱ्या दिवशी शुद्धीवर आली. तिला धरून नेऊन त्यांनी पेटीत सुरक्षितपणे असलेलं बाळ दाखवलं. न जाणो पुन्हा तिच्या ते दृष्टीला पडेल न पडेल असं वाटून. कारण डॉक्टर कानविंदे म्हणाल्या होत्या की 50% चान्सेस आहेत, तुम्हीच ठरवा त्याला मरू द्यायचं का एक प्रयत्न करून पाहायचा. तुमच्या परवानगीवर सगळं अवलंबून आहे. वरुणने मनावर दगड ठेवला आणि अश्विनीला सत्य परिस्थिती सांगितली. त्याचं म्हणणं ऐकून अश्विनी म्हणाली, तू सह्या दे वरुण, ते मागतील तिथे. मी या बाळाचा मृत्यू न कधीच स्वीकारलाय. मग इतक्या गोष्टीसाठी आपण का माघार घ्यायची? तुझ्या किंवा माझ्या होकाराने किंवा नकाराने त्याचं जगणं किंवा मरणं घडणार नाही आहे, नसतंच कोणाचंही. तिला पुढे बोलवे ना, पण तिच्या मिटल्या डोळ्यातनं उष्ण अश्रू व्हायला लागले होते. 17 डिसेंबरला सकाळी 9 वाजता डॉक्टरांच्या ग्रुपनं त्या 2 दिवसांच्या बाळाचं ऑपरेशन करायला घेतलं. आज सगळे तज्ज्ञ होते आणि ऑपरेशन थिएटरच्या बाहेर काळजीवाहू मंडळी. त्याच्या रक्ताची आई वडील, दोन्ही आजोबा आज्या, मामा मामी, काका आत्या, त्या प्रत्येकाच्या रक्तात ते बाळ होतंही आणि नव्हतंही. त्यांनी दोन्ही रक्तप्रवाहांकडनं काहीतरी उचलून घेतलं असणारच की. बाहेरच्या माणसांची मनं आणि शरीरं मरगळून गेली होती. काय असेल तो निकाल द्या अशीही त्यांची तयारी झाली. 3 ते 3.5 तासांनी डॉक्टर कानविंदे हसत बाहेर आले आणि म्हणाले, ऑपरेशन सक्सेसफुल झालं हं. त्यांच्या डोळ्यात पाणी तरळल्याचा वरुणला भास झाला. त्या पुढं म्हणाल्या, ही अशी हार्ट सर्जरी, तीही चांगल्या प्रकारे झाली, पहिल्यांदा माझ्या दवाखान्यात. काय योगायोग आहे ना? हा कसला संकेत असेल ना?
एखाद्याला जीवदान देऊ शकतो यापेक्षा डॉक्टरांच्या जीवनात श्रेष्ठ काहीच नाही. 1.5 ते 2 लाखांवर खर्च झाला. 15 दिवस बाळ दवाखान्यात त्या पेटीत होतं. लोक येऊन बघून जात होते. ती बातमी पेपरमध्ये आली. डॉक्टर कानविंदे यांच्या दवाखान्यात मिसेस अश्विनी कोरान्ने आणि वरुण कोरान्ने यांच्या 2 दिवसाच्या बाळावर यशस्वी शस्त्रक्रिया. अश्विनीची आई म्हणाली, अगं बाई, बाळाने तुम्हाला जन्मताच प्रसिद्धी दिली. आपलं आणि आईबापाचं नाव पेपरात छापून आणलं त्याने. आमची इतकी बाळणपणं झाली ती गल्लीत सुद्धा माहिती नसायची हो. सगळे हसले. महिन्यानी बाळाला घेऊन अश्विनी घरी आली. बाळाचं नाव सवडीनं ठेवणार होते. तो सोहळा करावा अशी मनस्थितीच नव्हती. किमान आर्थिक सवड सुद्धा नव्हती. 2 महिन्यात नातलगही गेले. शेवटी ती दोघंच उरली घरी. घरच्या घरी चिन्मय असं त्याचं नाव ठेवलं गेलं. बाळाची तब्येत, दोघांची मनस्थिती आणि एकूणच सगळ्यांची दगदग लक्षात घेऊन सर्व संक्षेपानं केलं गेलं. अश्विनीच्या मनात आलं, ऑपरेशनचा खर्च एकदाच करून सगळं संपणार थोडंच आहे. पुन्हा बाळाची प्रकृती, त्याचा रेझिस्टन्स सगळं बघत त्याला व्हॅक्सिन द्यायची, औषधं द्यायची, सर्दी झाली तर डॉक्टरकडे न्यायचं, ताप भासला हाताला तरी डॉक्टरकडे पळायचं. मन स्थिर नव्हतं. संशयाचे पक्षी सारखे तिथे फडफडत असायचे. इतक्या दिव्यातून हाताशी लागलेलं हे बाळ, हे पुन्हा हिरावून घेतलं जाऊ नये, हिसकावलं जाऊ नये हा विचार. अश्विनीच्या मनात आलं की हे कसलं मातृत्व आहे. हे तर निखाऱ्यावरनं चालणं आहे वास्तवाच्या. कल्पना आणि वास्तव यात इतकं अंतर असावं, तिला नवल वाटायचं. अश्विनीचा तर दिवस रात्र बाळासाठीच संपून जायचा. कुठे जाणं नाही, कोणी आलं भेटायला तर बोलण्यात लक्ष नाही. आपलं जगणं आकर्षून गेलंय असं तिला वाटलं. सगळाच संकोच झालेला होता. वरुण रोडावून गेला होता. देताना देणाऱ्यांनी पैसे दिले होते, पण ते फेडणं भागच होतं. कोणाचे किती पैसे घेतलेत त्यांनी नोंदवूनही ठेवलं नव्हतं. जशी गरज होती तशी त्यांनी मागणी केली आणि पैसे येत गेले. गरज भागली होती, वेळ निभावून नेली होती माणसांनी. शिवाय बाळाची औषधं, दूध, इतर खर्च होतेच. वरुणच्या डोक्यात सतत पैसा आणि पैसाच होता. समोर येईल त्या चिठोऱ्यावर तो एकाग्रपणे आकडेमोड करत बसलेला असायचा. अश्विनी आणि त्याचंही बोलणं नसायचं. तो काळजीत आणि ती त्याचा चेहरा निरखतीये असेच प्रसंग ती दोघं भेटली तेव्हा यायचे. शेवटी एक दिवशी चिडून अश्विनी म्हणाली, हे बघ, तू घरात माझ्याशी बोलणार नसशील ना वरुण, तर मी घर सोडून जाईन ना. अरे का राहतोय आपण एकत्र, कुणासाठी? वरुण, खरं तर तुला परवडत नव्हतं, तो ऑपरेशन का करवलंस तू? नाही म्हणायचं ना त्यावेळी. मी बाळाचा मृत्यू कधीच स्वीकारला होता रे. पहिलं दान देवाला म्हणून. आणि ती ओंजळीत तोंड घेऊन हमसून हमसून रडायला लागली. वरुण तिच्या जवळ गेला, तिला जवळ घेतला आणि म्हणाला, झालंय असं खरं, पण अश्विनी, अगं आपण भाग्यवान. आपलं पहिलं बाळ इतक्या यातनातून आपल्या हाती आलं ना. थँक्स गॉड. मी ठरवतो ग, पण माझा तोल जातो. पुन्हा मी त्यातच गुरफटला जातो. कुठून आणायचा पैसा अश्विनी? कुठून? सांग ना. माझ्यासारख्या 10,000 पगार असणाऱ्यानं कुठून आणायचा पैसा? थोडा धीर धर, मला साथ दे. मी करू का अमर कोचिंग क्लास जॉईन? त्यांचा कालच निरोप आलाय मला. आपण ठेवू एखादी बाई, ती बघेल बाळाकडे. नाही, नको अश्विनी, मुळीच नको. निदान आत्ता तरी. बाळ वर्षाचं होऊ दे, मगच.
अगं, उभं आयुष्य पडलंय पैसा कमवायला, चैन करायला. खरं आहे ना? असं म्हणताना त्याचाही आवाज बदललाय हे तिच्या लक्षात आलं. त्या दोघांनी बाळाकडे पाहिलं तर झोपेतही ते शांतपणे ओठ हलवत फूल उमलावं ना तसं हसत होतं. निखाऱ्यातून फूल उमललेलं होतं. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात वृंदा दिवाण यांची कथा निखारे. कथा तुम्हाला आवडली असेल, कथेचा व्हिडिओ लाईक करा. कथा कशी वाटली तुम्हाला हे आम्हाला कळण्यासाठी कमेंट जरूर करा. आणि ही कथा आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा. अशा उत्तम साहित्याचा आनंद सगळ्यांना मिळू द्यात हीच मनापासून इच्छा. शेअर करा. थांबतो. धन्यवाद.